नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. व्लॉग वगैरे सुरू करायचं असं काय माझं नव्हतं डोक्यात, बट मी आताच एक फॅमिली व्लॉग अपलोड केला आहे आणि त्याच्यावर मला इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या आहे आणि त्या सगळ्या कमेंट्स अशा आहे की मी ह्या बाईचा खूप छळ करते. मी करते तुझा छळ? हा, मी तुला वाचून दाखवते, तू रिॲक्ट कर त्याच्यावर. मग मला इतकं हसू आलं की तू बस ना तिथे, आरामशीर बस. मी तुला दाखवते. बायकांना असं वाटतं की मी ती छळणारी ननंद आहे, बेकारवाली. मी तुला सांगते ना, तू रिॲक्ट कर त्याच्यावर. मी ना ऍक्च्युली तो पोर्शन टाकला तिथे दादा तू सखीला आणि सियाला झोळी बांधत होती. सो ते थांब, मी तुला वाचूनच दाखवते. थांब. ओके, तुला आवडणार नाही पण एक गोष्ट सांगते, तुझी वहिनी सगळं प्रेमाने करते पण बाहेर गेल्यावर त्यांना वेळ देत जा, कारण ते दोघं पण वर्किंग आहे, त्यांना वेळ मिळत नसेल आणि ट्रिपमध्ये ते तुझीच मुलगी सांभाळत आहेत सारखे, त्यांना वेळ देत जा ना. फॅमिली सोबत राहतात, तुझ्यासारखं नाही. तू आणि निखिल फक्त कॉपीराईटमुळे बंद केलं, बट हा पुढे असं तुझ्यासारखं नाही ना निखिल, आणि तूच फक्त एन्जॉय करतेस, पण तुझी मुलगी तुझी जबाबदारी आहे. मी दिली होती सगळी सांभाळायला तुला, मी झोका बांधायला लावला होता. सांग यांना. असं बिलकुल नाहीये आणि मी जरी जॉईंट फॅमिलीत राहते बट मला खूप फ्रीडम आहे. उलट दीदींपेक्षा जास्त फ्रीडम आहे मला. तर तुला जे घालायचं ते घालतं ना, तू हे नको घालू, तुला चांगलं नाही दिसणार. त्याच्यावर माझं एक कमेंट आहे, तू ड्रेस घातला तर मी जाताना म्हणते तुला शोभतं का, तू घरची सुनाचे कपडे घालते. त्यावर कमेंट आली आहे, वहिनीला म्हणते खुशाल कसे कपडे घालून फिरते. तू बघ ना, कधी पंजाबी ड्रेस सुद्धा घालत नाही, चालली वहिनीला नावं ठेवायला. तुझी वहिनी खरंच फार छान आहे, तिला कामाचं वळण पण आहे. सो निखिल दादा कसा झेलतो तुला. ऍक्च्युली ते असे कपडे घालत नाही आणि माझी इच्छा असते की तिने तसे कपडे घालावे, म्हणून मी तिला ते टोमणे मारत होती काल. बोल बोल बोल. नाही, मला उलट खूप फ्रीडम आहे. इव्हन मला माझ्या माहेरी पण नाही तेवढा इथं फ्रीडम आहे. कपड्यांच्या बाबतीत तर मला पप्पा म्हणते पूनम तुला शॉर्ट्स घालायचे ते घाल, पण तनू तू नाही घालायचे. हा, मला उलट असं असतं गाऊन सुद्धा अलाउड नाहीयेत आणि मला आणि दादाला हिचे उदाहरणं घरात ऐकावे लागतात. आणि अजून एक वहिनीला पुढे बसू द्यायचं ना गाडीत. आई राम, असं काहीच नाही. वहिनी गाडीत पुढे का बसत नाही याचं रिझन सांगते मी. वहिनीला गाडीत झोपायचं असतं, ती इथून निघाली का पुढच्या 2 सेकंदात डायरेक्ट आडवी असते. मग तिला असा आवाज लागतो, पूनम वहिनी. मला एसीचा त्रास होतो आणि मला झोपायचं असतं म्हणून मी मागे बसते. आणि असं काही नाही की मी दरवेळेस मीच पुढेच गाडीत बसते. इथं वाचून एक होती, मला इतकं हसू आलं होतं ते वाचून. पण वहिनीचा फक्त जीव घेते दरवेळेस, म्हणून ती बारीक आहे, एवढी काम करायला होती ती, एवढे काम करून घेते तिच्याकडून. अवघड सगळं मिसअंडरस्टँडिंग आहे. मी एक मोठा लॉक बनवायला आता माझ्यामध्ये. उलट ती मला खूप त्रास देते. मी घरात नणंद आहे, माझा मान मोठा आहे, तरी पण ही बाई मला सांगून जाते दीदी स्वयंपाक करून ठेवा संध्याकाळी. मी त्रास देते बाबू तुझ्या मम्मीला? नाही देत. ओके, मला इतकं हसू आलं त्या कमेंट्स वाचून. म्हटलं ही बाई आता पण ती सखीला घेऊन फिरते, मी सखी नाही दिली तिच्याकडे. आणि बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की सखी तिची आणि गौरी माझी आहे, कारण गौरी तब्येतीला माझ्यावर आहे, सखी लुकडू आहे, तर सखी दादा वहिनी टाईप दिसते म्हणून. इव्हन आम्ही गौरीच्या बड्डेला कपडे घ्यायला गेलो होतो, तिथे पण त्यांचा गैरसमज झाला होता. मी गौरीचे कपडे चेंज करत होती की ही त्यांची आहे आणि हे वाला हे जे पिल्लू आहे ना हे माझं आहे असं. सो आमच्यात असं काही नाही, आमचं फार छान नातं आहे. आमचं आतापर्यंत कधीच भांडण झालं नाही मागच्या 7 वर्षात. आणि उलट तिचं दादाचं भांडण झाल्यानंतर मी तिची बाजू घेते, हेही तिला माहिती आहे. मला कमेंट मला असं लाईक म्हटलं मी खरंच तुला धाकात ठेवलंय दीदी ऐक ना. आणि झोळी बांधायचं असं आहे, तिला झोळी बांधता येते, एवढी पक्की जी साडीची झोळी ती मलाही बांधता येत नाही. निखिल पण घरी बांधतो, ती याला बांधतो, जे हुक असतात त्याला. ती डायरेक्ट याला बांधत होती पाईपला. घरात पण झोळी तीच बांधते. त्यामुळे आणि ती सखीसाठी नाही, ती सियासाठी झोळी बांधायला गेली होती. बट सखी 2 साड्या होत्या, ती बोलली की मी सखीसाठी पण बांधून ठेवते, म्हणून ती बाहेर पडली होती आणि तिला थंडी वाजली होती मेन म्हणजे. चलो एवढंच. आता ना मी कंटिन्यू वहिनीला ब्लॉग मध्ये घेतलेलं दाखवेल की ती माझा किती छळ करते. चला भेटूयात म्हणजे पुढे स्टेट येऊन. तेवढा टाईप करायला कसं तुमच्या कमेंट्स मुळे ही बाई लवकर आली, कंटिन्यू कमेंट चेक करते.
की तिची बाजू कोण घेतय असं. नाही असं काही नाही. असंच आहे, नाही तर ती येत नाही 10:30च्या आत घरी. पुरण करायला आले होते. आता यावर नंतर बोलाल की ती उभी आहे, तू जेवते, तू हाल करते तिचे. असं काही नाही, आमचं ऍक्च्युली खूप छान नातं आहे, आमच्यात भांडणं होत नाही. टोमणेबाजी पण जास्त नसते, जे असतं ते मजाक मध्ये असतं. एकाच ताटात जेवतोय बघा. ते म्हणतील ना नाही ऍक्च्युली असं काही इश्यू नाही आहे. सो मला काय आता कमेंट्सवर बोलायचं नव्हतं, पण मला इतकं हसत होतं की कंटिन्यू तेच चालू होतं आणि एकाला खूप जणांना वाटलं म्हणून माझे व्लॉग होत नाही, एवढा आवाज असतो यांचा. सो त्यांचं जेवण झालंय, मी लास्ट आहे म्हणून मी लास्ट जेवते. आज आमच्या सखीला खेळवायला आमची मनू मावशी पण आलेली आहे, कारण गौरी दिदी आमच्याशी खेळतच नाहीये. हो ना? हे 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 सो असं काहीच आहे. आणि ह्याच्या कमेंट्स आणि याच्यावर मी घरच्यांच्या पण रिॲक्शन बघते काय आता. आधी पप्पांनी अजून बघितलं नाहीये, माझा बोलून काही उपयोगच नाहीये. माझा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, इथे कोणीच शांत बसणार नाही. पुण्याला एकदम शांतता असते. असो आई, तुझं काय मत आहे? तुला ज्या मी आता त्या कमेंट्स वाचून दाखवल्या की मी तुझ्या सुनेला त्रास देते त्यावर. असं काही नाही, सुनेला कोणी त्रास देत नाही. नाही मोठ्याने बोल असं जरा, ते असं नको वाटायला मी तुला दाबून दुबून काहीतरी विचारतीये. नाही मी तिला कपड्यांवरनं बोलते नाही नाही, उलट तिने ते कपडे घालावे असा तिचा जास्त आग्रह असतो. आणि ती माझ्यामुळे बारीक आहे. नाही असं काही नाही, तिचा बांधाच बारीक आहे. बस आज मी प्रूफ करूनच राहील की मी तिचा छळ नाही करत. पप्पाला काही गंधच नाही, कारण पप्पा माझे व्हिडिओ कधी बघतच नाही. मला आज व्हिडिओवर अशा कमेंट्स आल्या की मी तुमच्या सुनेचा इन शॉर्ट छळ करते, तिच्याकडनं कामं करून घेते. अरे उलट माझी मुलगी माझ्या सुनेचा फार फार लाड करते, मैत्रिणीसारखे वागवते. तिचे सर्व प्रकारचे लाड तिनेच पुरवले आतापर्यंत. फार सुरुवातीच्या डोळ्या जेवणापासून तर आतापर्यंत तिच्या वाढदिवसापर्यंत तिचे वाढदिवस. मला अजिबात पप्पांकडनं उत्तर अपेक्षित तुझे पप्पा म्हटलं असते. मला तर वाटलं की पप्पा म्हणतील आई पूनमला खूप त्रास देते. आपण वहिनीचा छळ करतो. ही पण ननंद दीदीची. आपण वहिनीला मानसिक त्रास देतो. गौरीच्या मम्मीला त्रास देते मी. हो ही गौरी पुरी विकलेली आहे. आणि लाड कोण करतं तुझं? आणि वडापाव टाक तू. आत्तू खाऊ आणते, खाऊ घालते, मला जाडं करते. मग आत्तू आता आजपासून खाऊ नाही आणणार, चालेल तुला? हा आज आंबे आणलेत बाबांनी, उद्या अक्षय तृतीया आहे, बाबांनी आज आंबे आणलेत. मग मी ते पेस्ट्री वगैरे काहीच नाही आणायचंय का आता गौरीला? सिम्पल. सो ती आता माझ्या डोक्यावर बसायला लागली आहे आणि ती प्रॉपर माझी छाया आहे. तुला कोण आवडतं का? सखी कमी आणि मामा? सखीला कोणीच नाही आवडत आहे. पण ऍक्च्युली मी आली तेव्हा मी प्लॅन केलं होतं की मी डेलीचा एक ब्लॉग पोस्ट करेल, कारण मी सखीची जबाबदारी सगळ्यांकडे देईल आणि मग मला थोडा वेळ मिळेल, मी प्रचंड झोपेल. पण तसं काहीही होत नाहीये. सखी मला काय, सखीने सगळ्यांना धारेवर धरलं, त्याच्यामुळे माझ्यामुळे या सगळ्यांचं रुटीन बिघडून गेलं असंही म्हणायला हरकत नाही. बट ठीक आहे, सगळे मॅनेज करताय, मी पण मॅनेज करते. अदर दॅन दॅट एक खूप मोठी गोष्ट जी मला इथे आल्यावर रिअलाईज झाली आहे, निखिल एक टाईम म्हणून माझं असं होतं की मला नेहमी 2-2 बाळं हवेत असं. आणि माझा असंच डोक्यात होतं की नाही यार सखीला जोडी कोणीतरी हवं. बट इथे आल्यानंतर मी एवढा मोठा चेंज बघते ना, कारण मी ह्या प्लॅनिंगने आली होती की सखी आणि गौरी खूप खेळतील आणि मग सगळं छान होईल. खेळतात, मस्त खेळतात त्या दोघी. सखीचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आता गौरीचा व्हायला लागला आहे. रिझन असं आहे ना की गौरी मस्त लाडकी होती इतके दिवस, म्हणजे इवन माझी लाईफ पण तिच्या भोवतीच फिरायची. अजूनही फिरते, अजूनही सखीच्या आधी गौरीच आहे माझ्यासाठी. बट स्टील तो डिफरन्स आला आहे की आता घरात आलं का आम्ही त्याला म्हणतो गौरी असं नको धरू गं सखीला, किंवा पप्पा म्हणतील गौरी नको तिथे पाणी पिऊ, पाणी नको सांडू तिथे, किंवा मग वहिनी म्हणाल बिस्किट नको खाऊ सखीसमोर. तर ना इतक्या गोष्टी म्हणजे इनडायरेक्टली, अजिबात इंटेन्शनली, इनडायरेक्टली नॉट मी, घरात प्रत्येकाकडनं गौरीला हे नको करू, ते नको करू, ते नको करू, हे नको करू, असं कंटिन्यू होतं आहे. म्हणजे काल परवा मलाच असं झालं की यार
गौरी किती इरिटेट होत असणार आहे. सो आपण म्हणतो की दुसऱ्या बाळांनो, बट पहिल्याला जर आपण म्हणजे त्याचा माइंडसेट आधी रेडी करायला हवा. गौरीचं कसं होतं की सखी 4-5 दिवस यायची, संपला. आणि जेव्हा आम्ही महिना 1.5 महिना होतो तेव्हा सखी हार्डली 1-1.5 महिन्याची वगैरे अशी होती. त्यानंतर असं एवढ्या लॉंग स्टेला आम्ही नाही आलो आहे. त्यामुळे मग तोच राजा होता आमचा घरचा आत्तापर्यंत, अजूनही तोच आहे. बट आता ना सखी पण मोठी झाली त्याच्यात, मग ते असं होतं की थांब आधी सखीला दे, किंवा थांब सखीचं हे होऊ दे, सखीचं ते होऊ दे. तर तिच्या डोक्यात ते पण फिरायला लागलं. ती इवन पप्पांना बोलली पण, तुम्ही फक्त सखीला खाऊ आणताय ना, तुम्ही फक्त सखीचे लाड करताय ना. म्हणजे सगळं दोघींसाठी सेम आहे, बट स्टील ते फिरतंय तिच्या डोक्यात आणि ते आम्हाला पण जाणवायला लागलं. सो आम्ही पण आता थोडं सखीला ओरडतोय, गौरीला कमी ओरडतोय, कारण ते चेंजेस दिसायला लागले होते आणि आम्हाला नको आहे त्या दोघींच्या नात्यामध्ये असं. म्हणजे गौरीच्या डोक्यात असं नको व्हायला की सखी आल्यानंतर माझ्याकडे दुर्लक्ष होतं जे कारण पहिले 4-5 दिवस कंटिन्यू मी, दादा, वहिनी, मम्मी, पप्पा कंटिन्यू गौरी असं नको करू, गौरी तसं नको, गौरी हे कर, गौरी ते कर. आणि गौरीचं आता ओके, म्हणजे कालपासून आम्ही बऱ्यापैकी असं पूर्ण खाली आलो आहे की नाही, सखीलाच फटका देऊ, थांब आपण, सखीचीच चूक आहे की गौरी थांब बेटा, आपण ह्या वेळेने करू, त्या वेळेने करू. तर आता बऱ्यापैकी ओके झालं आहे. बट स्टील मलाच टेन्शन आलं आहे बघून की मी जो पुढे डिसिजन घेणार तो चुकीचा आहे की काय. बट बघूयात, म्हणजे आता तरी एवढंच आहे, कारण कालपर्यंतपासून कंटिन्यू तेच होतं. तर म्हटलं आता थोडं शांततेत घेऊया. आता शांतता बऱ्यापैकी झालेली आहे. इथे आल्यापासून सखीचं असं आहे ना, सखीला जेंट्स खूप आवडतात. म्हणजे ते आम्ही ट्रिपला पण गेलो होतो, तर तिने दादा, पप्पा तर सोडा, पण जे पण होते आयुष, पियुष जे पण होते, जेवढे पण बॉईज होते ना, ते सगळे त्यांच्याकडे जायची. लेडीज आम्ही जरा कमीच जातो. त्यामुळे मग ती इथे आल्यापासून ना तिने दादाला दादाला इमॅजिन केलं की तोच पप्पा टाईप आहे असं. त्यामुळे ती लिटरली आज सकाळी पण तो 6:30-7ला ऑफिसला जातो, तर ती 6:30ला उठली होती. त्याचा आवाज आला फक्त तरी पण, आणि ती असं लगेच माम्मा घे. सेम ती पप्पाला पण करते. ती मला एवढा त्रास नाही देते, बट तिच्या दोघांना प्रचंड जाम करते. पप्पा मला म्हणत होते एवढा त्रास मला माझ्या गौरीने कधीच दिला नाही जेवढी मला तुझी सखी देते. बट ठीक आहे, ते पण ती फेस एन्जॉय करताय. अदर दॅन दॅट अजून एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे. आमच्या ट्रीपनंतर तुम्ही बघितलं असेल, आम्ही क्लिपमध्ये आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात गेलेलो होतो. तर ना आमच्या घरात ऑलमोस्ट सगळेच गजानन महाराजांचं छान करतात. म्हणजे सगळ्यांची त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात म्हणजे माझी मावशी तर दर गुरुवारी पारायणाला जाते, तर त्र्यंबकेश्वरला सगळ्यांच्या घरात महाराजांचं मस्त प्रकारे केलं जातं. त्यावरून ना आम्ही ह्यावेळी जेव्हा मंदिरात गेलो ना, तर आमच्या आत हे मनोपिऊ, आमच्या किती हार्डली 10-11 वर्षाचे मनापी आहे, कोणीच त्यांना काहीच सांगितलं नाही. त्यांनी जाऊन ती माळ जपली. नंतर ते तिथे गेले, त्यांनी ती पोथी आणली आणि ती पोथी वाचत होते ते दोघं, जो 21वा अध्याय. कोणीच त्यांना दोघांना काहीही सांगितलं नाही. आम्ही सगळे मंदिराच्या बाहेर आलो होतो, कारण खूप वेळ आत बाकीच्यांना पण बसायचं असतं. तर आम्ही सगळे बाहेर आलो, ते दोघंच आत होते. तर त्यांनी ते वाचलं, हे त्यांना कोणीच सांगितलं ना. त्यांच्या मम्मीनी सांगितलं ना, मी काही सांगितलं किंवा ना कोणाला त्यांनी कोणी त्यांना इशारा केला की घे हे. सो आपण जे घरात वागतो ते मुलांना कळतं. मला तिथल्या तिथे जेव्हा ते माझ्यासमोर वाचत होते, मी अशी मागे होती, मला असं एकदम छान असं प्राऊड फील झालं की यार हे उतरलं यांच्यात जे आपल्याला हवं आहे. असंच गौरी आणि सखीमध्ये पण हळूहळू गौरीला महाराज कळतात, सखी पण गणगण म्हणतात, बट तेवढं नाही आहेत. बट मनापियाला म्हणजे मला एकदम छान वाटलं की यार आपण यांना काहीच नाही सांगितलं तरी ते बसले, त्यांनी स्वतः ती वाचली आणि ते लेट बाहेर आले. आणि मस्त आहे, म्हणजे आपण ज्या घरात करतो तसे संस्कार मुलांवर होतात. फक्त बोलायची गोष्ट नाही आहे ही. भाजीवाला ताई आला आहेत, मला खाली जावं लागणार आहे, बट ठीक आहे, गेली वहिनी, ठीक आहे. तर असं काहीचं होतं, पण मला खूप छान वाटलं. मग म्हटलं शेअर करूयात की तुमच्याकडे पण असं एक्सपिरियन्स असेल की तुम्ही काही करता आणि ते सेम तुमचा मुलगा करतोय किंवा मुलगी करते आणि ते बघून तुम्हाला छान वाटतंय. तर डू कमेंट. आणि माझ्याबद्दल आणि वहिनीबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर डू कमेंट. हवं तर मी तिला एका व्लॉगमध्ये घेऊन बसेल. तुम्हाला तिला काही विचारायचं असेल तर तिला पण विचारू शकता. सो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आय विल ट्राय की मी आजपासून थोडंफार अजून काहीतरी पोस्ट करायचं ट्राय करेल, नवीन काहीतरी कंटेंट आणायचं ट्राय करेल. घरी आली येतं ॲक्च्युली मी येताना अशा स्क्रिप्ट लिहून आणलं होतं 1-2 की मला त्या कॉमेडी रील्स वगैरे करायचं होतं, की मी म्हटलं होतं की करूया. आता ते इथे आल्यावर कामच काय ना, इथे आल्यावर म्हटलं असं पण मला वॉर्निंग होती. सखीचा पहिल्या दिवसाचा अवतार बघून मला पप्पांनी वॉर्निंग दिली होती, इकडचं तांब्या तिकडे करू नको, पण तुझ्या पोरीकडचं लक्ष इकडे तिकडे करू नको, कारण जावायचं पोर येते.
बेसिकली नको तिच्याकडे दुर्लक्ष करू असं होतं. तर आणि मला पण काय वाटलं होतं ना ती सगळीकडे जाईल तर माझं सगळं छान चालेल, बट तसं नाही होतं. त्यामुळे माझे रील्स वगैरे पण शूट नाही झाले. आणि हां, अजून एक तुमचं असं म्हणणं होतं की वहिनीला घरात खूप काम असतं. तर तसं नाही आहे. घरात जी बेसिक असतं ना, घरात आमच्याकडे सगळ्या कामाला बाई आहे. तिला स्वयंपाक असतो सकाळी, त्यात पण फक्त भाजी असते. पोळ्या सगळ्यांना गरम गरम लागतात. पप्पा तर भाकरीच खातात, पोळ्या सगळ्यांना गरम गरम लागतात. त्यामुळे ते सगळं आई करते. आणि स्वयंपाक पण तिला सकाळी करायची अशी काही जबरदस्ती नाही आहे. बट दादाला सकाळी 6:30-7ला जायचं असतं. त्याला कंपनीत जेवण आहे, बट तो घरच्या भाज्या नेतो. त्यामुळे ती सकाळी उठून भाज्या करते. अदर दॅन दॅट तिला असं घरात खूप काही कामं नाही आहे. म्हणजे धुणं पण आई काढून आणते, कपडे इस्त्रीला बाहेर जातात. सो कारण की आम्हाला पण माहिती तिचा स्वतःचा बिझनेस आहे. त्यामुळे मग ती तिकडे अराउंड 80% तिकडे डेडिकेटेड आहे. सो तिच्यावर कोणीही लोड देत नाही कशाचा. सो तिचा तो अंगकाठीच तशी आहे. नाही तर तिचं जेवण आमच्या घरात सगळ्यात जास्त आहे. म्हणजे मी काढत नाही आहे, सांगते. सो तिला असं काही मानसिक शारीरिक कोणताच त्रास नाही आहे आमच्याकडून. ती खूप गोड आहे आणि ती माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांचं जास्त करते. म्हणून मी तिला इव्हन मी त्या क्लिप पण टाकला की मी तिला अप्रिशिएट करत होते की मला आवडतं आहे की ती जे माझ्यासाठी करते. किंवा हे नाही करत जनरली भाऊ म्हणजे असे नसतात. अशी वहिनी नसते. वहिनी थोडी टाईप तशी असते वेगळी, पण माझी तशी नाही आहे. म्हणूनच तिला अप्रिशिएट करायसाठीच मी ते व्लॉग्समध्ये टाकत असते. बट याचा अर्थ असा नाही की मी घरात काहीच करत नाही आहे. मी पण मी संध्याकाळी जनरली स्वयंपाक करते, कारण संध्याकाळी तिला घाई असते आणि आई सखीला सांभाळते. सो असं काहीसं आहे आमचं आणि आमचं अगदी आनंदात चालू आहे. गोकुळ आहे मस्त आमचा. सो तुम्ही पण ताण नका घेऊ, मला पण ताण नका देऊ. एवढंच काय ते. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा. आले